विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित 1 मधील प्रकरण क्रमांक 2 वास्तव संख्या या प्रकरणातील सराव संच 2.1 या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। चला तर मग पाहूया प्रश्न पहिला। खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या परिमेय संख्येचा जो छेद आहे त्या छेदाचे जर आपण अवयव घेतले आणि ते अवयव 2 आणि 5 या व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील तर त्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असते। आणि जर ते अवयव 2 व 5 व्यतिरिक्त मूळ संख्या असेल तर त्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते। म्हणजे कसे ते आपण उदाहरणाने पाहूया। पहा, पहिले उदाहरण आहे 13/5। आता या ठिकाणी छेद आहे 5। आपण 5 चे अवयव घेतले तर काय येतील? 5 एक्के 5। 5 एक्के 5 म्हणजे 5 हा एकच अवयव आहे त्याचा आणि 5 हा मूळ अवयव आहे। याचा अर्थ 13/5 ही संख्या किंवा या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे। तुमच्या लक्षात आले असेल काय केले पहा, छेदाचे मूळ अवयव घेतले तर 5 हा एकच मूळ अवयव येणार आहे, 5 एक्के 5, आणि तो मूळ अवयव 2 आणि 5 यापैकी आहे, वेगळा नाही, म्हणून या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे। आता दुसरी संख्या आहे 2/11। त्यामध्ये छेद आहे 11। 11 ही सुद्धा मूळ संख्या आहे, 11 एक्के 11। आता 11 हा मूळ अवयव 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त आहे, म्हणजे 2 किंवा 5 हा मूळ अवयव या ठिकाणी नाही, तर 11 हा मूळ अवयव आहे, म्हणून संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल। पहा, लक्षात आले का? 2/11 या संख्येमध्ये जो छेद आहे 11 तो 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त मूळ अवयव आहे, म्हणून 2/11 या परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती आहे। आता पुढील उदाहरण 29/16। यामध्ये छेद आहे 16। आपण 16 चे अवयव घेऊ, काय येतील पहा, 2 16, 2 गुणिले पुन्हा 8 चे अवयव 2 गुणिले 4 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 4 चे अवयव 2 गुणिले 2, म्हणजे 16 चे अवयव काय आले? 2 2 2 आणि 2। तर 16 चे अवयव 2 2 2 असे आहेत, म्हणजे 2 आणि 5 यामध्येच मधीलच ती संख्या आहे। आता संख्येच्या छेदात 2 हा मूळ अवयव आहे, म्हणून या संख्येचे दशांश रूप खंडित आहे। पुढील उदाहरण 17/125। आता 125 चे अवयव काय येतील पहा, 5 गुणिले 25, पुन्हा 25 चे अवयव पडतात, 5 गुणिले 5 5 25, 5 गुणिले 5, म्हणजेच संख्येचा जो छेदातील अवयव आहे तो 5 आहे आणि तो मूळ अवयव आहे, 5 हा मूळ अवयव आहे, म्हणजेच 17/125 या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे। त्यासाठी पूर्ण भागाकार करत बसण्याची गरज नाही। शेवटचे उदाहरण 11/6। आता 6 चे अवयव काय होतील? 2 गुणिले 3। आता 2 आणि 3 हे मूळ अवयव आहेत, 2 आणि 5 व्यतिरिक्त आहेत ते, या ठिकाणी 3 हा वेगळा मूळ अवयव आला, म्हणून 11/6 या परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती आहे। तर तुमच्या लक्षात आले असेल, एखादी संख्या तुम्हाला दिली आणि दशांश रूप खंडित आहे की अखंड आवर्ती आहे असे विचारले तर छेदाचे अवयव घ्यायचे। ते अवयव जर 2 आणि 5 यापैकी एखादी संख्या किंवा 2 आणि 5 असेल तर ती संख्या त्या संख्येचे दशांश रूप खंडित असते। 2 आणि 5 व्यतिरिक्त जर मूळ अवयव असेल तर त्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते। पुढील प्रश्न क्रमांक 2। खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा। या ठिकाणी पहिले उदाहरण आहे 127/200। आता 127 हा अंश आहे आणि 200 हा छेद आहे। आपल्याला 200 ने 127 ला भागायचं आहे।
आता 127 ही संख्या 200पेक्षा लहान आहे. मग आपल्याला हा भागाकार करण्यासाठी काय करावं लागेल पहा. 127 पॉईंट या ठिकाणी 0 पुढे द्यावे लागतील आणि भागिले 200. आता आपण 200ने भागणार आहोत. या ठिकाणी 127 मधून 200 जाणार नाहीत म्हणून आपण शून्याचा भाग लावला आणि पॉईंट दिला. म्हणजे इथं संख्या आता काय झाली 1270. आता 1270ला आपण 200ने भागू शकतो. साधारणपणे 6 दुणे 12. जर 6चा भाग लावला तर 6 0 0 6 0 0 6 दुणे 12 1200 येतील. आता 1270 मधून जर आपण 1200 वजा केले तर 0 7 12तून 12 गेले 0. पुढील अंक घेतला 0. आता 200ने 700ला आपल्याला भागायचं आहे. बेत्रिक 6. तर हा मोठा भागाकार करत असताना साधारणपणे इकडचा पहिला अंक डावीकडचा अंक पाहायचा आणि त्या डावीकडचा. आता 7 मधून बेत्रिक 6 बेच चौक केले तर 8 होता. 7 मधून 8 जाणार नाहीत म्हणजे बेत्रिक 6 3चा भाग लावता येईल आपल्याला. 200 गुणिले 3 किती येतील तर 600 येतील. 700 मधून 600 गेले 100 राहिले. परत 0 घेतला. आता इथं अंक आहे 2 आणि इकडे 10 आहेत. बेपंचे 10 म्हणजे 5चा भाग लागेल आणि इथं 1000 येतील. 1000 मधून 1000 गेले बाकी किती राहिली 0. म्हणजेच 127/200 हा जर आपण भागाकार केला तर त्याचं दशांश रूप काय येणार आहे 0.635. आता हा खंडित आहे भागाकार. चला पाहूया पुढील उदाहरण. 25/99. आता 25ला 99ने भागायचं. तशीच प्रक्रिया करावी लागेल. पहा 25.000 देऊन घेऊया आणि 99ने आपण भागणार आहोत. आता साधारणपणे 25 मधून 99 जाणार नाहीयेत म्हणून तीच प्रोसेस केली. 0 देऊन पॉईंट दिला म्हणजे 250 होतील. आता कितीचा भाग लागेल पहा. इथं 25 आहे तिथं 9 9 दुणे 18 9 3 केले तर 27 होतात. जाणार नाही म्हणजे 2चा भाग लागेल. आता 99ला जर आपण 2ने गुणले तर काय येईल 92 18 हाचा 1 राहिला. 92 18 अधिक 1 19. 250 मधून आपण 198 वजा करणार आहोत. 10 मधून 8 गेले 2 राहिले. त्यानंतर 14 मधून 9 गेले. 14 मधून 9 गेले तर किती राहतील पहा 5 राहतील आणि 1 1 गेला 0. पुन्हा पुढचा 0 घेतला 520 झाले. आता या ठिकाणी आहेत 9 आणि इकडे 52 आहेत. 9 5 45 9 सख्ख 54 जाणार नाहीत म्हणजे 5चा भाग आपल्याला इथं लावून पाहूया आपण. 5 9 45 7 4 राहिले. 5 9 45 अधिक 4 49. 520 मधून 495 जर आपण वजा केले तर 10तून 5 गेले 5. 11तून 9 गेले. आता 11तून 9 गेले तर बाकी किती राहील पहा 2 राहील आणि 4 4 गेले 0 म्हणजे पुन्हा 25 आले. म्हणजे पुन्हा 25ला आपण 99ने भागणार आहोत. पुन्हा 25ला 99ने भागितले पुन्हा 0 घेतले तर पुन्हा 2चा भाग लागेल. पुन्हा बाकी 52 राहील. म्हणजेच या ठिकाणी 25/99 बरोबर 0.25 आवर्ती 25 असा भागाकार येणार आहे. तुमच्या लक्षात आले असेल. या ठिकाणी बाकी 25 आहे आणि 25ला आपण 99ने भागतोय म्हणजे पुन्हा 2चा भाग लागेल. पुन्हा बाकी 52 राहील. पुन्हा 5चा भाग लागेल. म्हणजेच 25/99 हा भागाकार काय आहे आवर्ती अखंड आवर्ती आहे. पुढील उदाहरण 23/7. आता जर आपण 23ला 7ने भागले 23 पेक्षा 7 ही संख्या लहान आहे भाग जाईल. 7 त्रिक 21. 23 मधून 21 3तून 1 गेले 2 राहिले. पॉईंट दिला आणि 0 उतरवून घेतला. 7 दुणे 14. 20 मधून 14 गेले 6 राहिले.
परत शून्य घेतला, साती आठी 56, परत बाकी 4 राहिली, ते 4 मी तो ठेवून घेते, परत शून्य उतरवून घेतला, तर 7 5 35, 40 मधून 35 गेले, बाकी पुन्हा 5 राहिली, पुन्हा शून्य उतरवून घेतला, साती साती 49, 50 मधून 49 गेले, एक बाकी राहिली, परत शून्य घेतला, 7 एक्के 7, 10तून 7 गेले, 3 राहिले, परत शून्य घेतला, 7 चोक 28, 20 मधून 28 गेले, 2 बाकी राहिली, परत शून्य घेतला, तर काय होईल, 7 दुने 14, 6 बाकी राहिली, परत शून्य घेतला की 56 होतील, 7 8 56, म्हणजेच हा सुद्धा काय आहे, अखंड आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. पहा 2 8 5 7 1 4 नंतर पुन्हा 2 आलाय, पुन्हा 8 येईल, 5 येईल, 7 येईल, म्हणजेच या ठिकाणी 23/7 बरोबर 3 दशांश चिन्ह आवर्ती 2 8 5 7 1 4 असं उत्तर येणार आहे. या पद्धतीने आपल्याला हा भागाकार करायचा आहे. चला पाहूया पुढील उदाहरण 4/5. आता इथं 4 पेक्षा 5 ही संख्या मोठी आहे, म्हणून 4 नंतर आपण दशांश चिन्ह दिलं आणि शून्य घेतले, भागिले 5, 5 0 0 पॉईंट दिला, 5 8 40, 40 मधून 40 गेले, शून्य राहिले, म्हणजे 4/5 बरोबर उत्तर काय आले 0.8, म्हणजेच याचं दशांश रूप काय आहे, खंडित आहे. पुढील प्रश्न 17/8. आता आपण 17ला 8 ने भागणार आहोत. 8 दुने 16, बाकी 1 राहिली, पॉईंट दिला आणि शून्य घेतला, 8 एक्के 8, 10तून 8 गेले, 2 राहिले, परत शून्य घेतला, 8 दुने 16, 20 मधून 16 गेले, 4 राहिले, ते 4 मी इथं लिहून घेते, परत शून्य घेतला, 8 पंचे 40, 40 मधून 40 गेले, शून्य राहिले, म्हणजे 17/8 हा काय आहे, खंडित, हे रूप खंडित दशांश रूप आहे. म्हणजे 17/8 बरोबर 2.125, 17/8 बरोबर 2.125 असे उत्तर मिळेल. तर या पद्धतीने हे सर्व प्रश्न तुमच्या वहीमध्ये सोडवा. पुढील प्रश्न क्रमांक 3. खालील परिमेय संख्या p/q रूपात लिहा. आता या संख्या आपल्याला p/q रूपात लिहायच्या आहेत. पहिलं उदाहरण आहे 0 आवर्ती 6. समजा आपण काय केले, समजा x बरोबर 0 आवर्ती 6. आता इथं एकाच अंकानंतर आवर्ती आहे, म्हणून या संख्येला जर आपण 10 ने, दोन्ही बाजूला जर 10 ने गुणले तर 10 गुणिले x काय होतील, 10x बरोबर 0 आवर्ती 6ला आपण जर 10 ने गुणले, आवर्ती 6चा अर्थच काय होतो, 0.666 ... असा होतो, म्हणजे 6 हा अंक पुन्हा पुन्हा येणार आहे. याला जर 10 ने गुणलं तर काय होईल, 6 आवर्ती 6 होईल. पहा लक्षात आले का, दशांश चिन्ह एक घर पुढे जाईल, म्हणजे 6.6666 म्हणजे 6 आवर्ती 6. आता 10x बरोबर 6 आवर्ती 6. यामधून आपण x बरोबर 0 आवर्ती 6 जर वजा केले तर काय होईल पहा, 10x वजा x बरोबर 6 आवर्ती 6 वजा 0 आवर्ती 6. 10x मधून 1x गेला, 9x बरोबर 6 आवर्ती 6. इतर रेषा पण तुम्ही अशी देऊ शकता, मधून 0 आवर्ती 6 गेले तर काय राहतील, फक्त 6. आता 9 या ठिकाणी भागिले आहे, तिकडे गेल्यानंतर गुणिले आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल, भागिले होईल, म्हणून x बरोबर काय येईल, 6/9. आता याला भाग जाईल,
बेत्रिक 6 सॉरी 3 दुणे 6 3 त्रिक 9 म्हणजेच 2/3 हे आहे आपले उत्तर. अशाच रीतीने पुढील उदाहरणे आपण सोडवणार आहोत. 0 आवर्ती 3 7 असेच लिहायचे आपल्याला. समजा x बरोबर 0 आवर्ती 3 7. या ठिकाणी 3 आणि 7 हे दोन अंक आवर्ती आहेत, म्हणून या संख्येला 100 ने आपण गुणणार आहोत. पहिल्या उदाहरणामध्ये एकच अंकावरती होता म्हणून 10 ने गुणले. 2 अंकावरती आहेत म्हणजे 100 ने गुणायचं. 3 अंकावरती असतील तर 1000 ने गुणायचं. आता 100 गुणिले x म्हणजे काय होईल? 100x बरोबर 0 आवर्ती 3 7 म्हणजेच काय आहे? 0.3737 असं किती वेळा आहे? अनंत वेळा आहे. जर याला 100 ने गुणले तर काय होणार आहे? 37 आवर्ती 3 7. तीच प्रक्रिया करणार आहोत आपण. 100x वजा हा x करणार आहोत बरोबर 37 आवर्ती 3 7 वजा 0 आवर्ती 3 7. 100x मधून 1x गेला. 99x बरोबर 37 म्हणजेच x बरोबर 37/99 हे आहे आपले उत्तर. आता याला अतिसंक्षिप्त रूप देता येणार नाही कारण 37 ही मूळ संख्या आहे. चला पाहूया पुढील उदाहरण. 3 आवर्ती 1 7. आता या ठिकाणी 1 आणि 7 या दोन अंकावरती दशांश चिन्ह आहे. समजा x बरोबर 3 आवर्ती 1 7. आता या ठिकाणी 1 आणि 7 या दोन अंकावर आवर्ती आहे, म्हणून आपण याला काय करूया? 100 ने गुणूया. आता 3 आवर्ती 1 7 म्हणजेच काय? 3.171717 असं किती वेळा असणार आहे? अनंत वेळा. 100x बरोबर 317 आवर्ती 1 7. 100 ने गुणल्यामुळे दशांश चिन्ह 2 घरं पुढे जाईल. पुन्हा तीच प्रक्रिया. 100x वजा x बरोबर 317 आवर्ती 1 7 वजा 3 आवर्ती 1 7. 100x मधून 1x गेला. किती आले? 99x बरोबर हे आवर्ती 1 7 आवर्ती 1 7 निघून जाईल. 314 मधून 317 मधून 3 गेले. किती राहिले? 314. लक्षात आले का? पहा, या दोघांची वजाबाकी केली. आवर्ती 17 आवर्ती 1 7 आवर्ती 1 7 गेले. 317 वजा 3 7तून 3 गेले 4 राहिले. म्हणजेच x बरोबर काय येणार आहे? 314 भागिले 99 हे आहे त्याचं p/q रूप. पुढील चौथे उदाहरण. 15 आवर्ती 8 9. समजा x बरोबर 15 आवर्ती 8 9. आता 15 आवर्ती 8 9 म्हणजेच काय? 15.8989 ... आता या ठिकाणी 8 9 या दोन अंकावर आवर्ती आहे, म्हणून आपण दोन्ही बाजूला 100 ने गुणले. 100x बरोबर 1589 आवर्ती 8 9. काय झाले पहा? दशांश चिन्ह 2 घरं पुढे गेले 100 ने गुणल्यामुळे. आता पुन्हा तीच प्रक्रिया. 100x वजा x बरोबर 1589.8 आवर्ती 8 9 वजा 15 आवर्ती 8 9. 100x मधून 1x गेला. 99x बरोबर आता हे आवर्ती 8 9 आवर्ती 8 9 निघून जातील. 1589 मधून आपण 15 वजा केले तर 9तून 5 गेले 4 राहिले. 8तून 1 गेला 7 राहिले. 5 आणि 1. आता हा 99 इकडे गुणिले आहे, तिकडे गेल्यावर भागिले होईल, म्हणून x बरोबर काय येईल? 1574 भागिले 99 हे आहे त्याचं आवर्ती p/q रूप. पुढील शेवटचे उदाहरण. 2 आवर्ती 5 1 4. समजा x बरोबर 2 आवर्ती 5 1 4 बरोबर 2 5 1 4
5 1 4 असं किती वेळा येणार आहे? तर अनंत वेळा. आता इथं 5 1 4 या 3 अंकावर आवर्ती आहे, म्हणून आपण दोन्ही बाजूला 1000 ने गुणणार आहोत. 1000x बरोबर काय होईल? दशांश चिन्ह 3 घरं पुढं जाईल. 2514 दशांश चिन्ह आवर्ती 5 1 4. पुन्हा तीच प्रक्रिया. 1000x वजा x बरोबर 2514 दशांश चिन्ह आवर्ती 5 1 4 वजा 2 दशांश चिन्ह आवर्ती 5 1 4. 1000x मधून x गेले 999x बरोबर. आता ही वजाबाकी करायची आहे. आवर्ती 5 1 4 निघून जाणार आहे. 2514 मधून 2 वजा केले, 4तून 2 गेले, 2 राहिले. 1 5 आणि 2 म्हणजेच x बरोबर काय येणार आहे? 2512 भागिले 999. हे 999 तिकडे गेल्यानंतर भागिले झाले. 2512 भागिले 999 हे आहे उत्तर. या पद्धतीने ही सर्व उदाहरणे तुमच्या वहीमध्ये सोडवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.